नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत भेटणार आहे। अतिरिक्त पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून काल लोकसभेमध्ये देण्यात आलेली आहे। तर आता हे कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, हेक्टरी किती रुपये जमा होणार, कोणत्या पिकासाठी जमा होणार आणि केंद्र सरकारकडून जी अतिरिक्त मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे ते कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार, हे पैसे भेटण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार, या संदर्भामध्ये संपूर्ण महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गिफ्ट देण्यात आलेलं आहे। आपण जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारकडून अतिरिक्त शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत मिळणार आहे आणि एनडीआरएफच्या निकषानुसार अंशतः बाधित आणि पूर्णतः बाधित तालुक्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे, ज्याच्यामध्ये राज्याचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे। जवळपास 2000 कोटीचा जवळपास निधी राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। ज्याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी मिळणार, आपण पाहायला गेलं तर याच्यामध्ये मराठवाड्यातले 8ही जिल्हे अंशतः आणि पूर्णतः बाधित आहेत, ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले सर्वच्या सर्व तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये दाखवण्यात आलेले आहेत। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास शेतकऱ्यांना, या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून जे अतिरिक्त जी नुकसान भरपाई भेटणार आहे तर ती त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा। मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील 5ही तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये दाखवण्यात आलेले आहेत, त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे, त्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो नांदेड जिल्हा। मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील 16ही तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये दाखवण्यात आलेले आहेत, त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून जो निधी मंजूर होणार आहे तो अतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बीड जिल्हा। मित्रांनो, बीड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व तालुके आपण पाहायला गेलं तर अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये दाखवलेले आहेत, त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून जी अतिरिक्त पॅकेज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार आहे ते बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा भेटणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। जालना जिल्ह्यातील सगळे तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये दाखवलेले आहेत, त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा अतिरिक्त मदत केंद्र सरकारच्या माध्यमातून ही मंजूर झालेली आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वच्या सर्व तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये दाखवण्यात आलेले आहेत, त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त मदत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व तालुक्यातील एकूण 60 महसूल मंडळे अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये दाखवलेले आहेत, त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून जी अतिरिक्त नुकसान भरपाईची मंजूर आहे ती या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भेटणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो परभणी जिल्हा। मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील 9ही तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये दाखवलेले आहेत, त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त नुकसान भरपाई जी आहे ती मंजूर झालेली आहे, मिळणार सुद्धा आहे। त्यानंतर आपण आता हे झालं मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांचं, ज्याच्यामध्ये आपण 8 जिल्हे बघितले, ज्याच्यामध्ये आता पुढचा विभाग विदर्भ आणि पूर्व विदर्भ। आता विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये पाहायला गेलं तर वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे, सोलापूर जिल्हा आहे, अहिल्यानगर जिल्हा आहे, सांगली असेल, कोल्हापूर जिल्हा असेल किंवा पुणे असेल, हे सर्व जिल्ह्यातील बहुतांश तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये आहेत, त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त नुकसान भरपाईची मंजूर झालेली आहे ती भेटणार आहे। त्यानंतर विदर्भातले सर्वात महत्त्वाचे 5 जिल्हे, ज्याच्यामध्ये यवतमाळ जिल्हा असेल, बुलढाणा असेल, अमरावती असेल, अकोला असेल किंवा वाशिम असेल, या विदर्भातल्या 5 जिल्ह्यातील सुद्धा जवळपास यवतमाळ जिल्ह्यातले 16 तालुके आपण जर पाहिलं तर अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये आहेत, त्यामुळे या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून जो अतिरिक्तचा निधी जो मंजूर झालेला आहे तो यवतमाळ जिल्ह्यातल्या 16 तालुक्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे, कारण की सगळे तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये दाखवलेले आहेत। त्यानंतर बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त निधी जो मंजूर झालेला आहे तो मिळणार आहे, कारण की सगळे तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये दाखवण्यात आलेले आहेत। त्यानंतर नागपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, चंद्रपूर असेल किंवा गडचिरोली जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातले उर्वरित जिल्हे, या सर्व जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारच्या या सर्व जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून जे निधी मंजूर झालेला आहे, म्हणजे अतिरिक्त निधी मंजूर
झालेलं आहे, तर ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता भेटणार आहे. आपण जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारकडून अतिरिक्त मदत शेतकऱ्यांना मिळणार, एनडीआरएफच्या निकषानुसार मिळणार. अंशतः आणि पूर्णतः बाधित असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. आता एनडीआरएफचे निकष काय सांगतात की एनडीआरएफच्या निकषानुसार 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे हेक्टरी 8,500 प्रमाणे एनडीआरएफचे निकष आहेत. 2 हेक्टरची मर्यादा आहे. जिरायत पिकासाठी 8,500 रुपये आहेत, बागायतीसाठी 17,500 रुपये आहेत आणि बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी 22,000 रुपये आहेत आणि 2 हेक्टरची मर्यादा आहे. हे एनडीआरएफचे निकष आहेत आणि याच एनडीआरएफच्या निकषानुसार केंद्र सरकारच्या माध्यमातून 1,500 ते 2,000 कोटी रुपयाचा प्रस्ताव हा मंजूर होण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम लोकसभेमध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह बोलत असताना म्हणाले की महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे म्हणजे आमच्याकडे नुकसानीचा अहवालच आलेला नाही, पण त्यानंतर पुन्हा त्यांनी उत्तरामध्ये परत अर्ध्या तासाने उठून बोलले की महाराष्ट्र राज्य सरकारचा म्हणजे शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे आणि तो प्रस्ताव आम्ही लवकरच मंजूर करू आणि त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून अतिरिक्त नुकसान भरपाई आता भेटणार आहे. जसं की मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जे 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं त्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना पैसे भेटले. त्यानंतर त्या पॅकेजच्या अगोदर जे प्रस्ताव मंजूर केलेले होते त्या प्रस्तावानुसार सुद्धा पैसे भेटले आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट तुमचं फार्मर आयडी नुसार तुमच्या याद्या बनल्या होत्या. 31,628 कोटीच्या पॅकेजमध्ये तुमच्या खात्यामध्ये जर पैसे आलेले असतील तर हेही तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. यासाठी तुम्हाला कोणतेही काम करायची गरज नाही. जशी तुमची 31,628 कोटीच्या पॅकेजमध्ये जशी यादी आली होती त्याच यादीप्रमाणे तुमचे पैसे येतील, फक्त जी रक्कम आहे ती कमी जास्त होऊ शकते. त्यानुसार हे सगळं अपडेट आहे. त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक गोड अपडेट देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा. धन्यवाद.